हाय, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर इथे ना 2 गाऊन अल्टरसाठी आलेले आहेत आणि हा जो गाऊन आहे त्याच्या बाह्या खूप वेगळ्याच आहेत. ते जर ओपन केलं तर मला पुन्हा लावता येणार नाही. त्याच्यामुळे ह्या गाऊनचं खूप टेन्शन आले कसं काय अल्टर करायचं. पण मी काहीतरी जुगाड करून ते अल्टर करून त्यांना देईनच काकींना त्या. तर अजून एक गाऊन आहे, ती ए लाईन आहे, ती सिंपल आहे म्हणजे ती त्याच्या ऑलरेडी मी बाह्या काढून ठेवलेल्या आहेत आणि हा जो शोल्डर आहे थोडा कट करून तिथे पुन्हा बाह्या अटॅच करून देणार आहे. आणि हे जे आहे ते मला स्वराजला शाळेत आणायला जाता द्यायचे आहेत 2 गाऊन. त्याच्यामध्ये ते आधी करून घेते आणि मग स्वराजला आणायला निघाली आहे मी आणि ते 2 गाऊन सोबत घेतलेले आहेत. जाताना तर त्यांना देते आणि दिल्यानंतर थोड्या वेळाने मग हे आम्हाला न्यायला आले. मग आम्ही त्यांच्या गाडीवरून आलो कारण त्यांना कामावर पण जायचं होतं, डबा भरून पण द्यायचा होता. मग ते गेल्यानंतर मग मी दळण वगैरे केलं. गव्हाचं दळण संपत आलं आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं पटकन करून घ्यावं. आणि या गव्हाच्या दळणामध्ये ना माझा व्यायामाचा टाईम सगळा निघून गेला. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे नेक्स्ट डे आपण करूया. इथे माझं गव्हाचं दळण पण झालेलं आहे. आणि मितूचा एक टॉप होता स्लीवलेस, एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. तर त्याला हात लावायचे होते. ते हात लावून इथे घेतले. कॉलरचा हा टॉप आहे. तिला स्लीवलेस आवडत नाही. घरी वगैरे घालते कधीतरी, पण बाहेर असं स्लीवलेस घालायला आवडत नाही. तर इथे हे झालेलं आहे. आणि आता मी आळूच्या वड्या करायला घेते. म्हणजे जसं आपण कोथिंबीर वडी करतो ना, त्या पद्धतीने आळूची पानं कट करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकले. आणि मी तिखट न टाकता मिरचीचाच ठेचा टाकते आळूच्या वडीमध्ये. तर इथे छान अशी वडी तयार आहे. चला मग बाय.